हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अरुण सकपाल. आज मी महाबळेश्वरला गेलो आहे. थोडा प्लॅन केला की आजूबाजूला थोडं फिरून यावं. तर मी आज प्लॅटो पॉईंटला फिरायला आलो आहे, जो महाबळेश्वरपासून 5.5 किलोमीटरवर आहे. सातारा मेढा रोडला लागतो. सातारा मेढा रोडला गेलं की 5.5 किलोमीटरवरती राईट साईडला एक गणेश मंदिर लागतं. तिथून ते आतमध्ये वॉकिंग डिस्टन्स आहे. एक 200 ते 250 मीटर आहे वरती यायला. हे तुम्ही बघू शकता. ही पायवाटच आहे. इकडे बाईक किंवा बाकी येण्याचे सोर्सेस नाही आहेत. इकडे खूप छान वाटतं जंगलातून फिरायला इकडे. आणि आज वातावरणही छान आहे. माझ्याबरोबर आहे अंश. असं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचा आनंद घेणं म्हणजे आमचा जन्मसिद्ध हक्कच झालाय. या व्यतिरिक्त बाकी काही सुचतच नाही. गड किल्ले, जंगल फिरणं, याच गोष्टी. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती छान असं जंगल आहे. मित्रांनो, या जंगलातून फिरणं म्हणजे हे आपलं भाग्य आहे. आणि लोक कुठून कुठून येतात इथे फिरायला. आणि आपला तर इथेच जन्म झालाय. या व्यतिरिक्त आपल्याला वेगळं काय पाहिजे. खूप छान असा अनुभव आहे. एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मी या पॉईंटला आलोय. बहुतेक आता पोहोचेनच. फायनली आपण प्लॅटो पॉईंटला पोचलोय. सकाळी सकाळी जे इकडचं वातावरण असेल किंवा संध्याकाळच्या वेळेस 4 ते 5च्या या वेळेस खूप छान वाटत असेल इकडे. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज या व्यतिरिक्त कसलाच आवाज नाही. तुम्ही समोर बघू शकता, पूर्ण घनदाट जंगल आहे. जिकडे बघेल तिकडे पूर्ण जंगल आहे. पूर्ण चारी बाजूला तुम्ही बघू शकता, खूप छान असं पूर्ण घनदाट जंगल आहे. हा बघा, अंशचं बघा काय चाललंय. चल ये इकडे पुढे. ॲक्च्युली निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा दुसरं अजून इथे काय वेगळं असं नाही आहे दाखवायला. थांब, तिथेच खाली पडशील. आपल्या आयुष्यात महिन्यातून एकदा तरी असा एक एकांत घ्यावा, ज्याने आपल्याला एक आनंद, वेगळाच आनंद भेटेल. आणि तो घेतलाच पाहिजे. छोटा चॅम्प कंटाळलाय. तो बोलतो मला थंड काहीतरी प्यायचं आहे आता.